आज आपण थालीपीठ पाहणार आहोत. थालीपीठ सर्वांनाच माहीत आहे किती प्रोटीनयुक्त असतं. त्यामध्ये सगळ्या डाळीचं पीठ असतं, त्यानंतर बेसन पीठ, गहूचं पीठ, ज्वारीचं पीठ, कांदा, लसूण आणि जेही भाज्या आपण टाकू शकतो त्या. तर चला सुरू करूयात प्रोसिजर. किती मस्त दिसतो बघा थालीपीठ, किती मस्त दिसते बघा. क्रिस्पी करायचा असेल, जवळून दाखवते. क्रिस्पी करायचा असेल तर थोडं जास्त वेळ भाजू द्यायचं दोन्ही साईडनी. आणि तुम्हाला क्रिस्पी करायचं नसेल तर ना थोडा वेळ तुम्ही भाजू द्या. कमी आचेवर भाजायचं म्हणजे आतून पण शिजलं जातं. आणि बघू शकता तुम्ही किती एकदम पतलं आहे. जसं की थालीपीठ खूप जाडसर असतं, आतमधून व्यवस्थित भाजत नाही, शिजल्या जात नाही. तर अशा पद्धतीचं थालीपीठ कसं करायचं, क्रिस्पी कसं करायचं, तर चला सुरू करूयात. बघा, भोपळा घेतलेला आहे मी, दुधी भोपळा व्यवस्थित धुवून घेतले, दोन्ही साईडनी कट करून घेतले. आणि त्यानंतर इवरची पूर्ण साल काढून घेऊयात. अशा पद्धतीनं पूर्ण साल काढून घेऊयात. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर माझे सगळेच रेसिपी तुम्ही यूट्यूबवर जाऊन विजिट देऊ शकता आणि तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडेलच. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघू शकता आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे. मिक्सरमधून पण तुम्ही बारीक बारीक कट करून, जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल, कमी वेळ असेल, तर मिक्सरमध्ये पण तुम्ही या कद्दूचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतात. तर मी मीडियम साईज घेतलेली आहे बघा. ही मोठी आहे, ही छोटी आहे आणि ही मीडियम आहे. तर या साईडने मी खिसून घेत आहे. तर मी सांगत होते मिक्सरमध्ये पण तुम्ही बारीक करून घेऊ शकतात, पण जास्त चव लागते असं मला वाटतं, त्यामुळे मी खिसूनच घेत आहे. तर त्यानंतर ना 17 ते 18 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर कांदा घेतलेला आहे. तर लसण आणि कोथिंबीर व्यवस्थित आपण बारीक करून घेऊयात. तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता, पण खलबत्त्यात केलेली चव ना मस्त लागते. आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, त्या पण तुकडे तुकडे करून यामध्येच खलबत्त्यामध्येच मी बारीक मिरचू करून घेत आहे. हे पण तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता, पण सहसा थालीपीठसाठी ना खलबत्त्यामध्ये केलेलं चव खूप छान लागते. त्यानंतर कांदे पण बारीक बारीक कट करून घेऊयात, अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं. तर मी सांगत होते बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, ही रेसिपी पाहिल्याच्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली की नाही ते. हे बघा पूर्ण खिसून घेतले. तर अद्रक लसण आणि कोथिंबीर टाकून घेतले. त्यानंतर भरपूर असा कांदा टाकून घेतलाय. त्यानंतर टाकलेलं आहे हिरवी मिरची. मसाले काहीही जास्त वापरायचे नाही आहेत आपल्याला, जेवढं मी सांगते तेवढंच टाका, कारण हे थालीपीठ आहे, अप्रतिम लागतं. बस एवढंच टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकत आहे मी चवीनुसार, त्यानंतर हळद टाकत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये मी एक थेंबही पाणी टाकलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी कद्दूचं पाणी भरपूर आहे. तर हे बघा, जे ओवा असतो ना, तर तो असं क्रश करून टाकायचे भरपूर सारा. 2 टेबलस्पून मी ओवा घेतलेला, तो असा क्रश करून टाकलेला, कारण खूप मस्त स्मेल पण येतो आणि चव पण छान लागते. त्यानंतर पीठ टाकायचे बघा, बेसन पीठ 3 ते 4 टेबलस्पून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला ज्याही डाळीचं, मी बेसन पीठ 4 टेबलस्पून टाकलं आणि त्यानंतर मूग डाळीचं पीठ 4 टेबलस्पून टाकले, 4 ते 5 टेबलस्पून. त्यानंतर 2 मूठ भरून मी गहूचं पीठ टाकले. त्यानंतर 1 मूठ भरून मी ज्वारीचं पीठ टाकले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकतात. कट करून मेथीची भाजी,
किंवा कट करून तुम्हाला जास्त कोथिंबीर टाकायची असेल तर तीही तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता. जसं की मी कद्दू टाकलेला आहे खिसून. तुम्हाला जर कद्दू नाही आवडत असेल तर दुसरं काही टाकलं तरीही चालेल. तर बघा यामध्ये ना मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे, पाण्याचा यूज केलेला नाही. कद्दूमध्येच भरपूर पाणी होतं. त्यानंतर एक व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे. व्यवस्थित वॉश करून घ्या. त्यानंतर आपल्याला ते बुडवून घ्यायचे पाण्यामध्ये पूर्ण आणि व्यवस्थित कोरडं म्हणजे व्यवस्थित पिळून घ्यायचे. फक्त जशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवले अशा पद्धतीने करून घ्यायचे. बघा ओला आहे रुमाल, कापड घेऊ शकता कोणतंही तुम्ही. आणि त्यानंतर हे जे ओला आहे यावरतीच आपल्याला जे आपण पीठ तयार केलेलं आहे, थालीपीठ तयार केलेलं आहे ते टाकायचे. आणि याच्यावरती आपल्याला बिलकुल तेल लावायचं नाही आहे. पाणी घ्यायचं थोडं थोडं. आणि हे बघा जशा पद्धतीनं मी ते थापत आहे, हे बघा मी फक्त पाण्याचा वापर केला आहे. हे जे हातावरती तुम्हाला दाखवले ना हे पाणीचं आहे. तर पाणी थोडं थोडं घ्यायचं. फक्त जसं आपण तेलाला हात लावतो तसं पाण्याला हात लावून आपल्याला असं थापायचं आहे. अगदी चपटं करायचं आहे, जसं की चपाती असते. चपाती जशी पतली लाटतो तसं आपल्याला पतलं करायचं आहे. कारण खूप थालीपीठ असं जाडसर करतात, तर मधातून थोडंफार कच्चं असतं असं मला वाटतं. तर त्यामुळे मी अगदी पतलं केलेलं आहे. त्यानंतर त्याला असे छिद्र पाडलेत बोटांनी. आणि बघा वरती टाकले छिद्रावरती, आपल्याला तव्यावरती टाकले मी. गॅस मिडियम ठेवायचा. आणि त्यानंतर जे छिद्र आहेत त्याच्यामध्ये मी तेल सोडलेलं आहे पूर्ण भरून भरून. परत पलटवून घेतले आणि परत कटच्या साह्याने ना कडेनी सगळ्या कडेनी तेल ओतून घेत आहे, बघू शकता अशा पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर क्रिस्पी करायचं नसेल ना, तर तुम्ही थोडंसं दोन्ही साईडनी भाजून घ्या. क्रिस्पी करायचं असेल तर कमी आचेवर जास्त वेळ भाजून घ्या, म्हणजे ते क्रिस्पी होईल. बघू शकता स्मेल तर एवढा मस्त येतोय. तर मी स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण स्किप न करता पहा, कारण छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या तुमच्या मिस होऊ शकतात. बघू शकता किती क्रिस्पी झालेलं आहे. जवळून दाखवते बघा. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर तर नक्कीच तुम्हाला थालीपीठ आवडला असेलच. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यानंतर कशावर व्हिडिओ बनवू ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.